8:42 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. भारतीय जनता पक्षानं विशेष संक्षिप्त पुनरीक्षण प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी बूथ लेव्हल एजंट आणि SIR समन्वयक नियुक्त केल्याचं भाजपचे नागपूर शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी म्हटलं आहे. BLOंना मतदारांपर्यंत पोहोचण्यास आणि अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत मदत करण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आल्याचा दावा त्यांनी आज नागपुरात पत्रकार परिषदेत केला. मतदार कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याचं नाव मतदार यादीत कायम राहावं हीच भाजपची भूमिका असल्याचंही त्यांनी सांगितलं. येत्या 12 सप्टेंबरला नागपूर शहरात राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं असून नागरिकांनी आपले वाद मिटविण्याकरिता सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे करण्यात आले आहे. वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या भाषा विद्यापीठांतर्गत इंग्रजी व परकीय भाषा अध्ययन विभागाच्या चीनी भाषा पदवी अभ्यासक्रमामधील 7 विद्यार्थ्यांची चीन सरकारच्या प्रतिष्ठित चायना स्कॉलरशिप काउन्सिलच्या पूर्ण वित्तपोषित शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. निवड झालेले विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये चीनमधील विविध प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये नॉन डिग्री जनरल स्कॉलर प्रोग्राम अंतर्गत अध्ययन करणार आहेत. सर्व विद्यार्थी ऑगस्ट महिन्यात चीनला रवाना होणार असून त्यांचे शैक्षणिक सत्र 1 सप्टेंबरपासून सुरू होईल. विशेष म्हणजे मागील वर्षी देखील याच विभागातील 5 विद्यार्थ्यांची याच शिष्यवृत्ती अंतर्गत चीनमधील 4 विद्यापीठांमध्ये निवड झाली होती. हवामान. नागपूर, वाशिम, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा येलो अलर्ट, तर अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया इथं हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तविली आहे. या दरम्यान ताशी 30 ते 40 किलोमीटर प्रति वेगानं सोसाट्याचा वारा वाहण्याचीही आणि विजांचा कडकडाट तसेच मुसळधार पावसाची शक्यता आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.